ह्यांना वेगळं राहायचं असते बरं का. पण सासू सासऱ्यापासून वेगळं राहत्यात ते राहत्यात ह्या काय काय सुना. आणि उलट त्यांनाच दोष लावत्यात की काय दिलंय आम्हाला सासू सासऱ्यांनी, आम्हाला अजिबात काय दिलं नाही. का देतील हो तुम्हाला ते? त्यांच्या इस्टेटीचा तुम्ही म्हणजे हवी असते, तुम्हाला लालच असते इस्टेटीचं, पण त्यांना तुम्हाला बघायचं नसते. एक एक पै पै कष्टानं कमवलेली असते ती, अशीच येत नाही कुणाची इस्टेट. तुम्ही कमवून दाखवा आणि मुलांच्या सगळं स्वाधीन करा आणि जावा कुठेतरी हातात कटोरा घेऊन, मग कळेल तुम्हाला की काय असते कष्ट. आणि मुलांसाठी कष्ट करून सुद्धा मुलांनी जर आपल्याला म्हातारपणात नाही बघितलं तर यांनी स्वतः वेगळं राहत्यात ते राहत्यात आणि सासू सासऱ्यांना दोष देतात. ती खूप अशा आहेत. मग मला त्यांना काय सांगायचं माहिती आहे काय? तुमचे आई वडील आहेत ना, त्यांना सांगा माझा भाऊ भाऊज दोघंच राहतील, तुम्ही जावा कुठं पण, तुम्ही तुमची सोय कुठं पण बघा, असं तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगा. हा हिम्मत नाही ना? ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आईवर बेतते, ज्यावेळी तुमची आईला तिचे सून बघत नाही, त्यावेळी तुम्हाला वाटतं की चुकीचं करत्या, चुकीचं वागत्या माझी भाऊजय. आणि तुम्ही वागताना लाजा वाटत नाहीत का? तुम्ही तसं वागता तसंच तुमच्या आईशी होणार आहे ना. आणि त्या आयांनी पण आपल्या लेकीला ज्या त्यावेळी व्यवस्थित शिकवायचं की बाई, मी जेवढं कष्ट तुला केलंय तेवढंच कष्ट नवऱ्यानं तिच्या आईसाठी केलेलं असतंय. तो काय असा आबाळातनं पडलेला नाही, किंवा तुम्ही नेऊन त्याला घरात सांभाळलेलं नाही. तुमच्या घरी जलमल्या तो काय गेला नाही बायकोच्या घरी जाऊन, ते सासू सासऱ्यानं तुम्हाला सांभाळलेलं नसतंय. त्यामुळं आई वडील आधी, नंतर सगळे गणगोत. आजकाल मुलांचं कसं झालंय माहितीये काय? मुलांना आई वडील नको आहेत. सरळ सरळ विचारतात काय केलंय माझ्यासाठी तुम्ही? अरे तू पोटात होतास का नाही त्यावेळी आई तुझी काळजी घेत होती, तू व्यवस्थित राहावं म्हणून तिला न आवडणाऱ्या गोष्टी पण तिनं खाल्ल्यात. का तर बाळ माझं व्यवस्थित व्हावं, माझ्या बाळाला काय त्रास व्हायला नको. ज्यावेळी तू लहान होतास, जरा रडलं तर रात्र रात्र जागून काढल्यात तुझ्या आईनं, सासूनं नव्हे. तू आता जे सासू सासू करून सासूच्या मागं पळतोयस का नाही, सासूनं नव्हे. ह्या ज्या घरात येत्या त्या का नाही नवीन लग्न होऊन, त्यांनी सगळा खेळ मांडलाय. घरात असं दाखवायचं की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काही केलं नाही. माझ्या आईवडिलांनी खूप साथ दिल्या. साथ तर देत नाहीत ते, नुसता दिखावा असतोय तो. नवऱ्याच्या डोळ्यात हे घालायचं. आणि हे काय बैल असतो यो, सगळं त्याला वाटतंय मग आपली सासू सासरच चांगलं आहेत. सासू सासऱ्यांनीच माझ्यासाठी सगळं केलंय. जर मुलांनी बायकोला जर ताब्यात ठेवलं ना, कुठल्याच बाईची हिंमत होणार नाही सासू सासऱ्यांशी असं वागायची. त्यांची इस्टेट घ्यायची. आम्हाला घर दिलं नाही, आम्हाला जागा दिली नाही, आम्हाला हे दिलं नाही, का देतील तुम्हाला? आणि माझं तर स्पष्ट मत आहे, आजकाल जमाना वेगळा आहे. कितीही मुलगा सून चांगली असली तरी जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुमची इस्टेट 1 इंच सुद्धा त्यांच्या नावावर करायचीच नाही. तुम्ही सुद्धा बघितलं असेल, ज्यांनी आपण हाय तोपर्यंत
मुलग्याच्या नावावर केलंय का नाही, त्यांचे हाल तुम्ही सुद्धा बघितले असतील. खोटं नाही सांगत, सत्य आहे हे. आजकाल 100रातला एकच मुलगा जो आपल्या आईवडिलाला सांभाळतो, आईवडिलाशी प्रामाणिक राहतो, आईवडिलांना हवं नको ते बघतो, एकाच दुसराच आहे असा. नाहीतर बायका आल्या की झालं, त्यांचं फक्त बायको पाहिजे. आईवडील नसले तर चालतील, कारण बायको आयुष्यभर पुरणार आहे. जरा तरी लाजा बाळगा. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आईवडिलांना हवं नको ते तुम्ही बघायची वेळ आलेली असत्या. कारण म्हातारपण आणि बालपण एकसारखं झालेलं असतं. तुम्हाला वाटते त्यांची किटकिट, आणि तुम्ही लहानपणी जेवढा दंगा केला होता, जेवढं त्यांना सतवलं होतं, ते आठवत नाही तुम्हाला काय? कसं आठवणार? बायकोचे बैल आहात ना तुम्ही. बायका सांगणार तसंच तुम्ही वागणार. बरोबर आहे ना? वरनं आई वडिलांनी काय केलं म्हणून विचारताय. आई वडिलांनी काहीच केलं नाही रे. सासू सासऱ्यांनी केलं. तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला वाढवलं. जे काय शिक्षण वगैरे सगळं त्यांनीच दिलं. बरोबर आहे ना? तुम्ही आता येऊन सांगा लागला काय केलंय तुमच्या आई वडिलांनी. अरे 4 भांडी घेऊन आली ती तर जणू काय कुबेराचा खजिना घेऊन आल्यासारखं दाखवत्या. आणि पोरांना पण, आमच्या पोरांना त्यांचंच कौतुक वाटतंय म्हणून आईवडील शांत बसतात. दुसऱ्या कुणासाठी नाही, मुलासाठी. मुलाचा संसार व्हावा असं वाटतंय. तुम्ही किती जरी काय जरी तिला बोललात ना तरी ती शांत असत्या. असं मूठ झाकून, ते म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, असं उघडत नाही ती. का तर माझा मुलगा. तरी सुद्धा इतकं तिच्या बरोबर, म्हणजे चुकीचं होऊन सुद्धा ती आपल्या मुलाची चुका दाखवत नाही, जगासमोर ती दाखवत नाही. पण बायकोच्या आधी मुलगाच चुकीचा असतो. सुनेच्या आधी तोच जर आई वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तर त्या सुनांची काय हिंमत होते हो. हाच पहिल्यांदा आई वडिलांना उलट सुलट बोलत असतोय, ते पण आपल्या बायकोसमोर. म्हणून तिची हिंमत होते की, म्हणून मला सगळ्या मुलांना एक सांगायचं आहे की बायको 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 तुम्हाला बायका मिळत नाहीत म्हणून त्यांना डोक्यावर चढवून घेऊ नका. सगळ्यात आधी तुमचे आई वडील आहेत, त्याच्यानंतर बायको. तुम्हाला बायको सांभाळायला कोण नको म्हणत नाही. फक्त तिनं आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. हे लग्न करायच्या आधीच सगळं क्लिअर करा. माझे आई वडील आहेत, त्यांना तुला बघावंच लागेल. जसं तुझ्या आई वडिलांना बघतेस ना तसं. आपल्या आईसाठी वेगळे नियम आणि नवऱ्याच्या आईसाठी वेगळे नियम, हे चालणार नाही असं आधीच तुम्ही लग्नाच्या आधीच सांगा. त्यावेळी कुठं हे सगळं चित्र बदलेल आणि मुलांच्या आई वडिलांची जरा दशा सुधारेल. कारण बघायला गेलं ना, काय काय ठिकाणी खूप वाईट अवस्था आहे. ह्यांना नोकरी असू दे, नोकरी नसू दे, सगळे म्हणजे असणारे पण तसेच, नसणारे पण मुलं तशीच. असणारी पण म्हणत नाहीत की बाबा आपल्याकडं सगळं आहे आणि आपल्या आईवडिलांनीच आपल्यासाठी केलंय. त्यात पण ते कमी दाखवतात. त्यात पण म्हणतात तुम्ही नाही काही केलं, मी कष्ट केलंय म्हणून हे सगळं
झालंय, कारण माझ्या स्वतःच्या जीवावर मी केले म्हणतात मुलं मुलं मुलं. मग ती नंतर सून म्हणणार नाही कशावरनं, बरोबर आहे का नाही? तर मुलांनो, नक्कीच विचार करा ह्या गोष्टीचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये तुमची मतं नक्की सांगा.